मंत्री संजय शिरसाट यांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत. 3-4 वर्षांनी सेवानिवृत्ती घेणार, योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर बरं, शिरसाटांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौऱ्यावर. ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार. दगा बाजरे अशी मोहीम सुरू करणार, दानवेंची माहिती. ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक. ठाकरेंच्या उपस्थितीत आमदार खासदारांची बैठक. शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन. मविया मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल. भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का, मविया मनसेच्या नेत्यांचा सवाल. ठाकरे बंधूंच्या टीकेवर अमित साटम यांचं प्रत्युत्तर. सकाळच्या भोंग्यानं बटन पास केलाय का, राज ठाकरेंना सवाल. तर उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याचंही विधान. रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा. भाजप पदाधिकारी कैलास आहेरांनीच केली तक्रार. 10 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंसह गृहराज्यमंत्र्यांना फोन. महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी. नाशकात शरद पवार गटात मोठी घडामोड. उदय सांगळे, सुनीता चारोस्करांची पक्षातून हकालपट्टी. भाजपात जाणार असल्याच्या चर्चा. नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरूच. सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा. श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर खंडणीचा गुन्हा. पुण्याच्या कोंढव्यातील गणेश काळे हत्या प्रकरण. बंडू आंदेकर, कृष्ण आंदेकरांसह 9 जणांवर गुन्हा दाखल. टोळी युद्धातूनच गणेश काळेंची हत्या झाल्याची माहिती. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची IMA कडून दखल. सोमवारपासून बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवणार. IMAचे बीड जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनंत मुळेंची माहिती. ठाणेदारांसह 9 पोलिसांवर खुनाचा गुन्हा. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील प्रकार. तर पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा झाला होता मृत्यू. मालेगावात लहान मुलांच्या किरकोळ वादातून गोळीबार. तक्रारदाराचा जीव थोडक्यात बचावला. मुख्य आरोपी मेहताब अली पोलिसांच्या ताब्यात. महाड मनसे पदाधिकारी मारहाण प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल. शहर प्रमुख पंकज उमासरेंनी गोगावलेंवर केली होती टीका. टीका केल्याच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न. शिंदेंची गोगावलेंसोबत घेतला फुगडीचा आनंद. कोल्हार घोटी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अकोले तालुक्यातील कळस येथे 1.5 तास रास्ता रोको. अजित पवारांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. बुलढाण्यात पुन्हा एकदा निसर्ग कोपला. मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. काढून ठेवलेला मका भिजला. कापूस, सोयाबीन मातीमोल. रत्नागिरीत सलग 16 तास पाऊस. बागायतदारांचं मोठं नुकसान. परतीच्या पावसानं केलं हैराण. येवल्यात ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका. बागांमध्ये पाणी. फळधारणा घटली. सततच्या पावसानं द्राक्ष बागा ओल्या. पुण्याच्या बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ अपघात. 2 जणांच्या जागीच मृत्यू. भरधाव कार डिव्हायडरला धडकल्यानं अपघात. हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द. विश्वचषक क्रिकेट सामन्यामुळे निर्णय. तर मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक. CMS-03 उपग्रहासह आज प्रक्षेपण. उपग्रहाचं बाहुबली असं नाव. किंग खानचा आज 60वा वाढदिवस. शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मन्नत बाहेर गर्दी.